ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली आणि त्यासाठी मतदारसंघाचा विकास निधीचं त्यांनी कारण दिलं। पण खासदारांना मिळणाऱ्या निधीतील खर्च केलेल्या रकमेचा आकडा समोर आला आणि या सगळ्या खासदारांची पोलखोल झाली। खासदार निधी खर्च करण्यात बहुतांशी खासदार उदासीन असल्याचं चित्र या निमित्तानं समोर आलंय। ठाकरेंच्या 6 खासदारांनी सोमवारी शिंदेंची अधिकृतपणे हातमिळवणी केली। विरोधात असल्यानं मतदारसंघाचा विकास होत नाही आणि आपल्याला कामं करण्यासाठी निधी मिळत नाही असं कारण या खासदारांनी दिलं। पण मतदारसंघाच्या विकासासाठी असलेला निधी खर्च करण्यात हे खासदार किती तत्पर आहेत याची पोलखोल करणारी आकडेवारी समोर आली आहे। आपल्या 2 वर्षाच्या कार्यकाळात या खासदारांना मिळालेला निधी खर्च करण्यात त्यांनी उदासीनता दाखवल्याचं ही आकडेवारी बोलतेय। संजय देशमुख एकूण मंजूर निधी 18.6 कोटी, खर्च केलेला निधी 1.42 कोटी म्हणजेच 7.6%, पूर्ण झालेली कामं 106 पैकी 7 म्हणजेच 6.2%। संजय दिना पाटील एकूण मंजूर निधी 14.7 कोटी, खर्च केलेला निधी 15 लाख म्हणजेच अवघा 1.1%, पूर्ण झालेली कामं 40 पैकी 0। भाऊसाहेब वाकचौरे एकूण मंजूर निधी 14.7 कोटी, खर्च केलेला निधी 71 लाख म्हणजे 4.9%, पूर्ण झालेली कामं 135 पैकी 2 म्हणजेच 1.5%। नागेश पाटील आष्टीकर एकूण मंजूर निधी 19 कोटी, खर्च केलेला निधी 5.6 कोटी म्हणजेच 26.6%, पूर्ण झालेली कामं 79 पैकी 28 म्हणजेच 26.2%। ओमराजे निंबाळकर एकूण मंजूर निधी 18.5 कोटी, खर्च केलेला निधी 1.97 कोटी म्हणजेच 10.7%, पूर्ण झालेली कामं 130 पैकी 21 म्हणजेच 13.9%। संजय जाधव एकूण मंजूर निधी 14.7 कोटी, खर्च केलेला निधी 3.78 कोटी म्हणजेच 25.7%, पूर्ण झालेली कामं 56 पैकी 25 म्हणजेच 30.9%। ही आकडेवारी समोर येताच खासदार संजय राऊत यांच्यासह विरोधकांनी बंडखोर खासदारांवर जोरदार निशाणा साधला। काय तर म्हणून निधीसाठी केले आकडे आले, जो निधी आहे तो सुद्धा हे धड वापरू शकले नाही। 15-15, 16-16 कोटीचा निधी पडून आहे। निधी हा विकास कामासाठी असतो ना, विकास निधी आहे ना। मग जे आकडे आता समोर आलेले आहेत आपल्या माध्यमातून, तो निधी का वापरला गेला नाही? या नवीन पक्षात गटात गेल्यामुळे त्यांना निधी म्हणजे ठेकेदारी मिळणार, 200 कोटीची कामं मिळणार निधी म्हणून 300 कोटी, आणि त्यातले 25% जे आहे थेट हे तुमच्या घरात जाणार। यासाठी हा त्यांचा मानसा। 2 वर्षात बहुतांशी निधी खर्च झाला नसल्याचं समोर आलं, पण हा निधी 5 वर्षासाठी असतो असं सांगत खासदारांनी सारवासारव केली। मला 2-1 कोटी रुपयाचा डीपीटीसीचा फंड मिळाला इकडून तिकडून दोन्ही जिल्ह्यामध्ये मिळून। यवतमाळ जिल्ह्यामधून तर काहीच मला आतापासून डीपीटीसीचा निधी मिळाला नव्हता। या 2 वर्षात माझा MP लाड आणि हे 2 कोटीचा निधी डीपीटीसी याच्या व्यतिरिक्त मला असा काही जिल्ह्याच्या प्रशासनाकडून काही निधी मिळाला नाही। मी सरासरी माझी निधी इतकी अल्प असल्यामुळं मी कार्यकर्त्याला देण्यापेक्षा मी कधी मंदिराला किंवा मग मंदिराच्या सभागृहाला वगैरे असं मी देतोय, कारण एकाला द्यायची 100 अंगावर घ्यायचे हीच परिस्थिती उद्भवली होती, त्यामुळं ही परिस्थिती आहे। मला खासदार निधीच्या बाबतीत लोकांच्या मनात जो संभ्रम होतोय त्याच्या बाबतीत मला सांगायचंय की मी 2019 ते 24 खासदार होतो। 2019 ते 24 मध्ये त्या ठिकाणी खासदार निधीला खर्च करायची मर्यादा किंवा मुदत ही 5 वर्षाची असते। मग तुम्ही कुठल्याही निधीचं मूल्यमापन करत असताना त्या निधीला मुदत किती वर्षाची आहे ते बघून मुदत संपल्याच्या नंतर त्या खासदाराचा खासदार निधी जर शिल्लक राहिला तर निश्चितपणे त्या खासदाराचं अपयश आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या 6 खासदारांची पाठराखण केली। या खासदारांच्या मतदारसंघातील विकासासाठी प्रस्ताव मागवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। त्या भागातल्या विकास कामांसाठी
आजच आम्ही काही विभागांचा निधी जो आहे तो निधी त्यांचे प्रस्ताव आणायला सांगितलेत. काही निधी जो आहे त्यांना तात्काळ देण्याच्या सूचना देखील मी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे आता जो विकास निधी मतदारसंघाचा विकास हा त्यांचा अजेंडा होता आणि त्याला आम्ही सुरुवातही केलेली आहे. आज केवळ या 6 खासदारांचाच निधी कमी खर्च झाला असं नाही. खासदार संजय राऊत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे, सुप्रिया सुळे, निलेश लंके अशा सर्वच पक्षाच्या खासदारांनी त्यांचा पूर्ण निधी अद्याप वापरलेला नाही. त्यामुळे या निमित्तानं सर्वच खासदारांची पोलखोल झाली आहे. अर्थात निधीचं कारण देऊन पक्ष सोडणाऱ्या खासदारांचे दावे या निमित्तानं उघडे पडले आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.